विज्ञान आणि धर्माचा जर विचार केला तर धर्म हा केवळ एका पृथ्वीवरील एका प्रजातीचा एक भ्रम आहे किंवा त्याने निर्माण केलेली ती गोष्ट आहे. छोटीशी विश्व अमर्याद आहे आणि ते पूर्ण विज्ञानावर चालतं. त्याला विज्ञानाचे नियम असतात, विज्ञानाचे लॉज असतात, त्यावर ते चालत असतं. एखादी वस्तू वरून खाली पडल्यावर गुरुत्वाकर्षण कसं काम करतं हे आपल्याला न्यूटन सांगतो. छोट्यातली छोटी गोष्टसुद्धा एकाही कुठल्या धर्मग्रंथाने सिद्ध करून दाखवलेली नाही आहे. त्यांच्याकडून काहीच होत नाही होत. आज जे आपण बघतोय प्रोडक्शन, इंजिनिअरिंग, सोयीसुविधा या सर्व विज्ञानाने दिलं आहे. 5000 वर्ष धर्म होता, काहीच झालं नाही, काही नाही. 500-600 वर्षापूर्वी विज्ञान आलं आणि त्याने सर्व हे निर्माण केलं. आज जेवढ्या आपण वस्तू वापरतो, जगतो, त्याच्यामध्ये विज्ञानाचा वाटा खूप मोठा आहे. त्यामुळे विज्ञान हे अमर्याद आहे. धर्म त्याच्या पुढे पालापाचोळा सुद्धा नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. श्रद्धा असणं वाईट आहे की चांगलं, आय डोंट नो. पण माणसाला एक रॅशनल थिंकिंग असायला पाहिजे की माझ्या बुद्धीने जे ज्ञान घेतलं ना, मी त्याच्यावर ठरवणार की काय योग्य आणि काय अयोग्य. तर्क लावणार, प्रयोग करून पाहणार, प्रश्न विचारणार. आणि धर्माला हे चालत नाही. धर्म म्हणतं प्रश्न विचारायचे नाहीत, जे आहे ते अंतिम सत्य आहे. विज्ञान तसं नसतं. विज्ञान नम्र आहे. आज मला हे माहिती आहे, उद्या जर नवीन काही माहिती पडलं तर मी तुम्हाला ते नक्की सांगेन. हे विज्ञानाचं आहे. विज्ञानामध्ये तुम्ही चुका दाखवा तर मला पुरस्कार मिळतात. दुसरी गोष्ट, एक नैतिकता म्हणजे एखादी प्रामाणिकता, नैतिकता ही धर्मामुळे येते असं बऱ्याच लोकांचं मत असतं. तसं नाही आहे. अनेक धार्मिक बाबा बुवा आपण अलीकडच्या काळात बघतो ते नैतिकतेच्या पातळीवर अत्यंत खालच्या स्तराला गेलेले असतात. त्यामुळे नैतिकतेचा धर्माचा काही संबंध नाही आहे. उलट जे लोक रॅशनलिस्ट असतात, नास्तिक असतात, ते स्वतःच्या कर्मांचं जे जबाबदाऱ्या असतात त्या स्वतः घेतात. त्यामुळं त्या जबाबदाऱ्यांचं जे डिपेंडन्सी असते त्यांच्यावर असल्यामुळे ते सक्षम असतात. ते जे कार्य करतील त्याला म्हणतात की हे कार्य मी केलं आहे. त्यामुळे त्यांच्याकडून सहसा अनैतिक चुका होत नाहीत किंवा ते जास्त असं गुन्हेगारी क्षेत्रामध्ये त्यांचं नाव येत नाही. नास्तिक लोक हे मानवतावादी असतात. त्यांचा मानवतेवर विश्वास असतो. त्यामुळे धार्मिक असणं म्हणजे नैतिक असणं असं नाही. ठीक आहे. अनेक धार्मिक लोक खूप मोठ्या मोठ्या धर्माच्या गोष्टी करतात आणि ते असे खूप म्हणजे वाईट असे प्रकार करतात. कारण त्यांना माहिती आहे की ईश्वर नावाचा किंवा जो सृष्टीचा निर्माता आहे असं काही कोणी नाही आहे. त्यांना कोणी पकडणार नाही आहे. त्यामुळे न्यायालय आहेत. काही बाबांचं असं म्हणणं असतं, म्हणजे ते बाबा लोक काय म्हणतो आपण त्यांना, गुरु, सर्वोच्च गुरु ते असं असतं ते. तर त्यांचं असं म्हणणं असतं की विज्ञान काहीच नाही आहे, विज्ञान हे आता आलं आहे ना, असं आहे तसं आहे. विज्ञानाशिवाय एकही माणूस 1 तास जगू शकत नाही. 1 तास, केवळ 1 तास. धर्माशिवाय किंवा कुठल्याही धार्मिक पुस्तकांशिवाय किंवा तुमचा जो निर्माता असला सृष्टीचा असं तुम्ही मानता, त्याच्याशिवाय, त्याचं गुणगान केल्याशिवाय, त्याची स्तुती केल्याशिवाय, त्याची पूजा केल्याशिवाय आम्ही जगतोय आम्ही. आम्हाला असल्या गोष्टींची कधीच गरज पडली नाही. उलट अशा लोकांनी
किमान 1 तास तरी जगून दाखवलं पाहिजे विज्ञानाविना. साधा श्वास घेतो आपण, ती एक विज्ञानाची प्रक्रिया आहे. त्यामुळे विज्ञानाशिवाय जगता येईल हा ढोंगीपणा आहे, मूर्खपणा आहे. माणसाला विज्ञानाशिवाय जगता येऊ शकत नाही. धर्म माणसाला गरजेचा नाही. त्याच्यात जात एक सब कॅटेगरी येते. तर जात हा असा काही प्रकार नसतो. माणूस हा, माणसाचं नाव सायंटिफिकली होमो सेपियन आहे. जात ही इथल्या उच्च वर्गाने निर्माण केलेली आहे. ती नष्ट करता येते, नष्ट झाली पाहिजे. तेव्हा एकत्र धर्म आणि जात नष्ट झाल्या तर माणूस एकत्र येतो. इतकं साधं हे गणित आहे. तर विज्ञान हे खूप नम्र आहे, खूप चांगलं आहे. आणि ज्यांनी विज्ञान जीवनामध्ये स्वतःच्या आणलं ते सर्व लोक खूप सुखी झाले. त्यांना कुठलेच कर्मकांड करण्याची गरज नाही पडली. भारतातले संतसुद्धा बऱ्याच वेळा त्यांनी विवेकाचा मार्ग स्वीकारला आहे. ते कर्मकांडांना म्हणजे मानत नव्हते. त्यामुळे तेही एक चांगली गोष्ट म्हणावी लागेल. तर विज्ञान दृष्टी जागवूया, आपलं ते संविधानिक कर्तव्य आहे. विज्ञानाच्या मार्गाने प्रगती करूया, वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगूया. कुठलीही गोष्ट घडते त्याच्यामध्ये काहीतरी वैज्ञानिक कारण आहे हे आपल्याला माहीत आहे, किंवा नसलं तर ते आपण शोधूया. थँक्यू.